सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या पौर्णिमा आहे, पण ही पौर्णिमा आज सकाळी म्हणजे शुक्रवारी चालू झालेली आहे, त्यामुळे हा उपाय तुम्ही आज आणि उद्या दोन्ही दिवशी करू शकता। तर उद्याच्या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा आहे। आता ही ज्येष्ठ पौर्णिमा अत्यंत सगळ्यात मोठी पौर्णिमा अशी मानली जाते, परंतु प्रत्येक पौर्णिमा ह्या सगळ्या महत्त्वाच्याच मानल्या जातात, परंतु ज्येष्ठ पौर्णिमेला काही विशेष महत्त्व आहे। तर अशा ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे, ज्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल। आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील। बघा, जेव्हा केव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, त्यावेळेला आपले सगळे दिवस पलटून जातात। अगदी आपल्याला जसे हवे तसे दिवस आपले येत असतात। तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी, त्यासाठी हा एक असा दिवा लावायचा आहे। काय करायचं आहे? संध्याकाळी प्रदोष काळ 6:30 ते 7च्या वेळेत तुम्हाला हा एक दिवा लावायचा आहे। हा दिवा तुम्हाला मातीचा घ्यायचा आहे। ह्या दिव्यात तुम्हाला शुद्ध गाईचं तूप ठेवायचं आहे, तूप भरायचं आहे त्या दिव्यात। त्यानंतर त्यात 2 लवंगा आणि चिमूटभर हळद घालायची आहे। 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि चिमूटभर हळद घ्यायची आहे। हा दिवा घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्या पिंपळाच्या झाडाखाली। बघा, तुमच्या घराकडे आजूबाजूला कुठेतरी पिंपळाचं एक झाड असेल, तर त्या झाडाखाली जायचं आणि हा दिवा प्रज्वलित करायचा। आता दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे। हा मंत्र अगदी व्यवस्थितपणे बोला। जितक्या जास्त वेळेला तुम्हाला हा मंत्र बोलता येईल तितक्या जास्त वेळेला हा तुम्ही मंत्र म्हणा। ओम नमो भगवते वासुदेवाय, ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। पौर्णिमा म्हटलं की भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी ह्या दोघांना हा दिवस समर्पित आहे, त्यामुळे ह्या दोघांची सेवा आपल्याला भरभरून करायची आहे। ह्या दिवशी हा दिवा लावल्याच्या नंतर बघा, लगेच प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय तुम्ही करू शकता, पण ह्या पौर्णिमेपासून तुम्ही हा उपाय सुरुवात करू शकता। हा उपाय केल्याच्या नंतर आपल्या घराकडे खरंच लक्ष्मी माता आकर्षित होईल, कारण आपण हा जो दिवा लावला आहे ह्या दिव्यात आपण शुद्ध गाईचं तूप भरलं आहे, शिवाय 2 लवंगा ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि हळद ह्यात भरलेली आहे, त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे नक्कीच आकर्षित होईल। तर बाकी कुठलेही उपाय करा, परंतु कर्म आणि कष्ट हे करावेच लागतील। तर आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सवर जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।